हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण नेक्स्ट पार्ट सुरू करायचा आहे अँड दॅट इज द रिप्रोडक्शन अँड द मॉडर्न टेक्नॉलॉजी. सो बघा, आपण हळूहळू शेवटच्या भागापर्यंत पोहोचत आलेलो आहे. इन डिटेल आपण सगळे पार्ट पाहिलेले आहेत. आय होप यू अंडरस्टँड ऑल द पार्ट्स. बघा, त्याच्यामधला जो आहे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, संदर्भात जे काही आधुनिक तंत्रज्ञान आता वापरलं गेले त्यासाठी बघा, मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हॅरियस रिझन. खूप अशी दाम्पत्य असतात, कपल्स असतात ज्यांना मुलं नसतात आणि त्याचे काही व्हॅरियस रिझन्स असतात वेगवेगळे. इन केस ऑफ वुमन, इरेग्युलरिटी इन द मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन द oocyte प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट, डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस अँड मेनी अदर रिझन फॉर रिस्पॉन्सिबल फॉर धिस. काय रिझन असू शकतात तर मेन्स्ट्रुअल सायकल, ऋतुचक्र जे आपण बघितलं, मासिक पाळी ही नियमित येत नाही, इरेग्युलरिटी असते त्याच्यामध्ये. त्यानंतर डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, जे oocyte प्रोडक्शन आपण वर पाहिलं होतं, ज्यावेळेला मेल फिमेल अशा आपण सिस्टीम्स पाहिल्या, त्याच्यामध्ये आपण oocyte प्रोडक्शन जे पाहिलेलं होतं ते व्यवस्थित होत नाही, त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येतात. ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट, म्हणजे ज्या अंडपेशी असतात त्या काय होतात, व्यवस्थित त्या व्यवस्थित पोहोचत नाहीत. आणि त्याचबरोबर डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटिरस, आणि इम्प्लांटेशन होण्यासाठी त्यांचं डिफिकल्टीज येत असतात, अडथळे येत असतात. आणि अजून दुसरे कोणतेही रिझन्स असू शकतात. ठीक आहे. मग अब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सीमेन, त्याचबरोबर स्लो मुवमेंट ऑफ द स्पर्म, त्याचबरोबर ॲनोमॅलीज इन द स्पर्म्स आर द रिझन्स इन केस ऑफ द मेल. म्हणजे स्पर्म्स अब्सेन्स असतात सीमेनमध्ये, जास्त प्रमाणात स्पर्म नसतात, किंवा स्लो मुवमेंट असते, ज्या पेशी असतात त्यांची जे स्पर्म्स असतात त्यांची मुवमेंट अतिशय हळू असते. ठीक आहे. बट नाव विथ द हेल्प ऑफ द ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक लाईक IVF, दॅट मीन्स इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सरोगेसी, स्पर्म बँक, द चाइल्डलेस कपल कॅन हॅव अ चाइल्ड. म्हणजे ज्यांना आता मूल नाही आहे त्यांना ह्या पद्धतीनं IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, त्याचबरोबर सरोगेसी आणि त्याचबरोबर स्पर्म बँक, ह्या 3 टेक्निकमुळे त्यांना मूल होऊ शकतं. मग आता बघा, ह्या 3 टेक्निक आहेत कशा. बघा, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काच नलिकेमध्ये जे फलन केलं जातं ते. बघा, इन व्हिट्रोमध्ये काय दाखवलेलं आहे. इन धिस टेक्निक द फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब अँड द एम्ब्रियो फॉर्म्ड इन द इम्प्लांटेटेड इन युटेरस ऑफ द वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. म्हणजे इथं फर्टिलायझेशन जे आपण बघितला होता एक सेपरेट पार्टवर, बघा व्यवस्थित बघा, अजून तुम्हाला तो आठवत नसेल आत्ता तर तो व्हिडिओ बघा किंवा ते वाचा. फर्टिलायझेशन जे आहे हे टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं. अँड एम्ब्रिओ इज अ फॉर्म्ड, ज्या वेळेला एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. बघा, आपण वर जेव्हा पाहिलेलं होतं तेव्हा हे पाहिलं होतं की एम्ब्रिओ ही सगळी प्रक्रिया स्त्रीच्या शरीराच्या आत घडत असते, आपण असं पाहिलं होतं. पण इथे बघा, हे टेस्ट ट्यूबमध्येच यूज केलेलं आहे. ठीक आहे. इन व्हिट्रो म्हटलेलं आहे, काच नलिका म्हणजे बाहेर चाललेली आहे. ही प्रक्रिया शरीरामध्ये नाही चाललेली. आता एम्ब्रिओ फॉर्म, ज्या वेळेला एम्ब्रिओ फॉर्म होणार टेस्ट ट्यूबमध्ये, त्यावेळेला तो एम्ब्रिओ त्या वुमनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाणार. ठीक आहे. बघा, IVF टेक्निक इज यूज्ड फॉर हॅव्हिंग अ चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल हू हॅव प्रॉब्लेम लाईक लेस स्पर्म काउंट, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. ज्यांच्यामध्ये, ज्या पुरुषांमध्ये लेस स्पर्म काउंट असतो, ज्या स्त्रियांमध्ये ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट असतं, म्हणजे ज्या वेळेला अंडपेशींमध्ये काही अडथळे निर्माण होत असतात, अशा वेळेला तिथं IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ही प्रक्रिया, ही प्रोसेस वापरली जाते, टेक्निक वापरली जाते. ही झाली पहिली. दुसरी जी आहे ती सरोगेसी. आता सरोगेसीला भाडोत्री मातृत्व असं म्हटलं जातं, पण नॉर्मली सरोगेसी असंच तिला आपण म्हणतो. सम वुमन्स हॅव अ प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ इन युटेरस. काही वुमन्स जे असतात त्यांना इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ह्याचाच प्रॉब्लेम असतो युटेरसमध्ये. म्हणजे तुम्ही जरी ही टेक्निक वापरली, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, ही ते आपण बघितलं की इम्प्लांट केला जातोय, तो तयार झालेला एम्ब्रिओ तो सुद्धा यांच्यामध्ये इम्प्लांट केला जाऊ शकत नाही. सच वुमन्स कॅन टेक द हेल्प ऑफ द मॉडर्न रेमिडियल टेक्निक कॉल्ड सरोगेसी. अशा वुमन्स ह्या सरोगेसी टेक्निकचा वापर करू शकतात. इन धिस टेक्निक, मग आता या टेक्निकमध्ये काय होतं, जे oocyte असतात ते कलेक्टेड केले जातात फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन. oocytes ओव्हरीमध्ये असतात, या ओव्हरीमधून oocyte वुमनच्या घेतले जातात. हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युटेरस, दॅट oocyte, मग त्या oocyte काय केले जातात, फर्टिलाइज केले जातात टेस्ट ट्यूबमध्ये विथ द हेल्प ऑफ द स्पर्म्स.
कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. त्या स्त्रीचा जो कोणी नवरा असेल, हजबंड असेल, त्याच्याकडून स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि ते स्पर्म्स आणि हे जे oocyte आहे ह्यांचं फर्टिलायझेशन केलं जातं. आणि द एम्ब्रिओ फॉर्म, त्याच्यापासून फर्टिलायझेशन होऊन जो एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे, फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन हॅव्हिंग नॉर्मल युटेरस. हा जो एम्ब्रिओ आहे हा त्या जिच्याकडून म्हणजे ज्या दाम्पत्याला मूल होत नाही त्या स्त्रीकडे हा इम्प्लांट केला जात नाही, तर दुसऱ्या वुमनकडे ते काय केला जातो, इम्प्लांट केला जातो. त्या वुमनला, जी दुसरी स्त्री असणार आहे जिच्यामध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जाणार आहे, त्यांचं मूल वाढणार आहे जिच्यामध्ये, तिला हुज युटेरस इज अ एम्ब्रिओ इज अ इम्प्लांटेड इज कॉल्ड अ सरोगेट मदर. तिला सरोगेट मदर म्हणजे भाडोत्री माता असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा, स्पर्म बँक किंवा सिमेन बँक म्हणजे वीर्यपेढी असं ह्याला म्हटलं जातं. देअर आर व्हॅरियस प्रॉब्लेम इन द स्पर्म प्रोडक्शन इन अ मेन्शन्ड अबाव. आपण वर बघितलं की भरपूर असे प्रॉब्लेम येत असतात स्पर्म प्रोडक्शनसाठी मेन्समध्ये. मग so as to have the children in case of such couple, new concept of the sperm bank has been इंट्रोड्युस्ड. बघा काय सांगितलेलं आहे, अशा कपलसाठी ज्या वेळेला मेन्समध्ये, पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शन व्यवस्थित होत नसतं, ह्यासाठी, यावर मात करण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट पुढे आली, तिला आपण स्पर्म बँक, वीर्य पेढी असं म्हणतो. सीमेन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोअर्ड इन स्पर्म बँक. बघा, सीमेन आहे ते इजॅक्युलेट केलं जातं डिझायर्ड मॅन केलं जातं, ते कलेक्ट करून त्या थ्रू फिजिकल आणि मेडिकल चेकअप नंतर त्या मेन्सकडून, पुरुषांकडून ते सीमेन घेतलं जातं, वीर्य घेतलं जातं आणि ते कलेक्ट करून स्पर्म बँकमध्ये स्टोअर केलं जातं. ठीक आहे. बघा, ह्या 3 कन्सेप्ट आपण बघितल्या आहेत. ॲज पर द विश ऑफ द नीडफुल कपल, oocyte ऑफ द वुमन ऑफ द कन्सर्न्ड कपल इज फर्टिलाइज्ड बाय IVF टेक्निक युझिंग द सीमेन फ्रॉम द स्पर्म बँक. बघा, आता वरचे जे आपण जे काही ॲज पर नीडफुल कपल असतील, ज्यांना गरज आहे अशा टेक्निकची, oocyte ऑफ वुमन ऑफ द कन्सर्न कपल इज फर्टिलाइज्ड बाय, मग काय केलं जातं, oocyte असतात वुमनच्या, त्या काय केले जातात, फर्टिलाइज केल्या जातात IVF म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन युझिंग सीमेन फ्रॉम द स्पर्म बँक. मग स्पर्म बँक जे आहेत त्याच्याकडून ते सीमेन घेतलं जातं. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ द सेम वुमन. जे दाम्पत्य आहे त्यामधल्याच त्या स्त्रीमध्ये हे इम्प्लांट केलं जातं. नेम ऑफ द सीमेन डोनर इज अ स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर लॉ. बघा, एक लॉच असा काढलेला आहे या स्पर्म बँकसाठी. आपण स्पर्म बँकविषयी बोलतोय, ह्यासाठी एक स्ट्रिक्टली लॉ काढलेला आहे की ज्यानं हे सीमेन डोनेट केलेला आहे, स्पर्म वीर्य डोनेट केलेला आहे, तो डोनर आहे, त्याचं नाव स्ट्रिक्टली गुपितच राहिलं पाहिजे, ते कोणालाही कळालं नाही पाहिजे. हा एक असा लॉ केलेला आहे, कायदा आहे. ठीक आहे. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ट्विन्स आहे, ही अतिशय थोडीशी इम्पॉर्टंट अशी आहे आणि आपण पुढच्या ह्या लेक्चरला बघूया. ट्विन्स आणि जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, ह्या 2 कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरला पाहूया आणि हा चॅप्टर इथे आपला संपणार आहे. आणि देन नेक्स्ट लेक्चरला आपण मग इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे हा चॅप्टर सुरू करूया. बघा, अतिशय महत्त्वाचा चॅप्टर होता. जेवढं मला तुम्हाला क्लिअरली सांगता येईल तेवढं मी तुम्हाला क्लिअरली सांगत गेलेले आहे. कुठेही कधीही काहीही शंका आली, मला मेसेज करा, फोन करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट हा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे या चॅप्टरवर लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. ओके. ह्यामध्ये काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.